नमस्कार, मी राहुल महाजन मधुर खानदेश मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाचोरा शहरामध्ये आहोत आणि पाचोरा शहरातील हा राष्ट्रीय महामार्गाजवळचा भाग आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर या साइडला गाडगेबाबा नगर आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये संघवी कॉलनी आहे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये नुकतंच पाचोरा नगर परिषदेच्या माध्यमातून आमदार किशोरप्पा पाटील यांचे हस्ते या ठिकाणी ऑक्सिजन पार्कचं उद्घाटन झालं आहे। ही संकल्पना आमदार किशोरप्पा पाटील यांची होती। आज आपण जर बघितलं तर पाचोरा शहरामध्ये 44° पर्यंत तापमान गेलेलं आहे आणि या तापमानामध्ये कुठे जर समजा आपल्याला सावली बघायला मिळत असेल तर या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात सावली या ठिकाणी आहे। खूप चांगली झाडं या ठिकाणी लावण्यात आली आहे। मी कॅमेरामॅन यांना विनंती करतो की आपण दूरपर्यंत आपला कॅमेरा पोहोचवावा। अतिशय सुंदर असं गार्डन या ठिकाणी बनवलेलं आहे। लहान मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी साहित्य लावण्यात आलं आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर संध्याकाळी 4-5 वाजेनंतर या ठिकाणी जे वयोवृद्ध नागरिक आहेत ते वयोवृद्ध नागरिक या ठिकाणी या गार्डनचा या ऑक्सिजन पार्कचा वापर करू शकतात। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये या ठिकाणी कुठे जर सावली असेल आणि सावली असावी, वयोवृद्ध नागरिक त्याचबरोबर बाहेरगावचे प्रवासी किंवा रुग्णालयामध्ये आलेले किंवा इतर पाचोरा शहरामध्ये आलेल्या नागरिकांना कुठेतरी सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने पाचोरा शहरामध्ये आमदार किशोरप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून हा ऑक्सिजन पार्क सुरू करण्यात आला आहे। या ऑक्सिजन पार्कचं निर्माण करण्याचं काम म्हणजे याची निर्मिती करण्याचं काम नामांकित अशी कंपनी MSP बिल्डकॉन यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। उत्कृष्ट नियोजन, चांगलं बांधकाम, चांगली सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे। नुकतंच याचं उद्घाटन झालं आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून याची देखरेख या ठिकाणी करण्यात येणार आहे। तर मी तमाम परिसरातील नागरिकांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपण पाचोरा शहरातील रहिवासी असाल, तालुक्यातील रहिवासी असाल आणि पाचोरा शहरामध्ये आला असाल तर या ऑक्सिजन पार्कचा नक्की उपभोग घ्या। तर आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटणार आहे। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। कॅमेरामॅन भुवनेश दुसाने सोबत राहुल महाजन, पाचोरा, जळगाव।